जय शिवराय मित्रहो. 26 जिल्ह्यांना 360 कोटींची अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे. त्याबद्दल GR देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो GR आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रहो, राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामाचे निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2,909 कोटी रुपये दिले आहेत. तसेच जानेवारी-मे 2024 दरम्यान अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा मदत निधी देखील दिला आहे. नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसारच राज्य सरकारने 307 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देखील दिली आहे. त्याचप्रकारे शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस, अतिवृष्टी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 307 कोटी 25 लाख 29 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच 2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर करण्यात आल्याचा उल्लेखही शासन निर्णयात करण्यात आलेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत निधी मिळणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2024च्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार मदत देण्यात येणार आहे. म्हणजेच जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये, बागायत पिकांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. तर आता मित्रहो, कोणत्या 26 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे? तर कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती, जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. त्याचं वितरण DBT पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत.